छान डोसा प्लेटमध्ये द्यायला गेले ना, तर तो खालीच पडून गेला. जाऊ दे सोडा. तुम्हाला सांगते आज डोसे बनवले होते मस्त छान. तुम्हाला सांगू ना, याआधी मी खूपदा डोसे बनवले आहे, पण माझे डोसे कधी चांगले बनलेच नाही. तर मला असं वाटत होतं की ना, की रेस्टॉरंटसारखे डोसे मी बनवूच नाही शकणार. पण यावेळेस ना, मी रिस्क घेतली होती. त्यावेळेस ना, विचारच करून टाकला होता पूर्ण, की डोसे बनवेल मी आणि छान बनवेल आणि एकदम उत्तम बनवेल. मला ना, बिलकुल कल्पना नव्हती, की जेव्हा मी डोसे बनवायला घेईल ना, तेव्हा एवढे छान बनेल म्हणून. म्हणजे मला ना आश्चर्य वाटत होतं, की कसे काय इतके छान बनत आहे म्हणून. कारण सांगू ना, याआधी मी जेवढ्यादा डोसे बनवले ना, तेवढ्यादा अजिबात चांगले नाही बनले आणि मग मला असं वाटत होतं, की मी कशाला तरी डोसे बनवायला घेतले. त्यापेक्षा तर रेस्टॉरंटमध्ये जाऊन आम्ही खाऊन घेतले असते ना, ते परवडलं असतं. यावेळेस जेव्हा मी डोसे बनवले ना, तेव्हा मला कळलं, की आता रेस्टॉरंटमध्ये जाऊन डोसा खायची काहीच गरज नाहीये, कारण मला एकदम छान डोसा बनवता आला आहे. सर्वांना मी मस्त छान गरम-गरम डोसे करून दिले आणि सर्वांनी खाल्ले पोट भरून आणि तारीफ सुद्धा केली. लास्टमध्ये मी घेतला खायला डोसा आणि जेव्हा मी चाखून बघितला, आहाहा! खरंच खूप मस्त झाला होता. सर्वच काही खूप टेस्टी होतं. त्यासोबतचा सांबार आईंनी केला होता आणि तो खरंच एकदम मस्त झाला होता. आलूची भाजी कल्याणीने केली होती, ते पण एकदम मस्त होती. त्यासोबतची चटणी मी केली होती.